अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते. नॅचरल सुरुवात करते. मंडळींनो, स्वामींचं सुरक्षा कवच 24 तास आपल्या सोबत असतं, कारण आपण स्वामींच्या मार्गात आहोत, स्वामींच्या नामस्मरणात आहोत, स्वामींच्या सेवेत आहोत. त्यामुळे स्वामींचं सुरक्षा कवच आपल्यासोबत 24 तास असतं. आता खूप जण प्रश्न पडतो की 24 तास सुरक्षा कवच जर स्वामींचं आपल्या सोबत असेल त्याचे संकेत काय असतात, ते कसं ओळखायचं की स्वामींचं सुरक्षा कवच आपल्या सोबत आहे, सतत आहे, हे कसं ओळखायचं, याबद्दल खूप लोकांना प्रश्न देखील पडतो. तर त्याच प्रश्नाचं उत्तर घेऊन आजच्या व्हिडिओत आलेली आहे आणि संपूर्ण शंकेचं निरसन तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये होणार आहे की कशा प्रकारे स्वामी समर्थ महाराज 24 तास असेल किंवा प्रत्येक वेळेस आपलं म्हणजे संरक्षण करत असतात, याबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत मिळणार आहे. त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल. आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करायला विसरू नका आणि शेअर करायला देखील विसरू नका, जेणेकरून आपले जास्तीत जास्त स्वामी समर्थ महाराज जे काही सेवेकरी आहेत, भक्तजन आहेत, ते आपोआप वाढले जातील आणि त्यांच्यापर्यंत सेवा देखील पोहोचली जाईल. तर अशा प्रकारे मंडळींनो, आजचा जो विषय आहे तो अतिशय महत्वपूर्ण आहे, कारण की आपण स्वामींचं सेवा करतो, नामस्मरण करतो, सर्व काही पारायण वगैरे सर्व काही गोष्टी करतो, पण कधी ना कधी मनात असा म्हणजे प्रश्न पडतोच की स्वामींचं सुरक्षा कवच आपल्या सोबत आहेच का, खरंच स्वामी समर्थ महाराज आपल्या सोबत आहेत का, हे कसं ओळखायचं. तर त्यासाठी मी तुम्हाला सांगू इच्छिते स्वामी म्हणजे मंडळींनो, की कसं आहे, जेव्हा बघा कधी कधी बघा असं होतं की बा तुम्हाला एखादी तुमची ज्यावेळेस मनस्थिती खूप अस्वस्थ आहे, खूप अस्वस्थ आहे, पण असं काहीतरी घडतं की तुमचं मन अक्षरशः म्हणजे ना एकदम ऊर्जावान होऊन जातं, सकारात्मक विचार तुमच्या मनामध्ये यायला अक्षरशः सुरुवात होऊन जात असते आणि अचानकपणे ही गोष्ट घडते. तुम्ही अचानकपणे ज्यावेळेस तुमच्या आयुष्यामध्ये सगळं काही संपलेलं असतं त्यावेळेस तुम्हाला असं वाटतं की आता सगळं काही संपलं आहे, आता आपण काहीच करू शकत नाही, आता तुम्ही त्या परिस्थितीसमोर, संकटासमोर तुम्ही हात टेकले आहात, आता अक्षरशः शेवटचा पर्याय सुद्धा काही सुद्धा आपल्या आयुष्यात नाही आहे, असं ज्यावेळेस तुम्हाला वाटतं त्यावेळेस अचानकपणे काहीतरी मार्ग आपल्या समोर उभा राहतो किंवा काहीतरी अशी परिस्थिती बदलते की वाटतं की नाही, अजून काही संपलेलं नाही आहे आपल्या आयुष्यामध्ये, अजून आपण नक्कीच प्रयत्न करू शकतो आणि या संकटातून, अडचणीतून बाहेर पडू शकतो, हे होऊ शकतं. हे कसं घडतं, अचानकपणे काहीतरी मार्ग बदलतो, काहीतरी विचार बदलतो, काहीतरी आपल्या समोर येतं आणि हे ज्यावेळेस घडतं त्यावेळेस समजायचं की स्वामी समर्थ महाराजच हे गोष्ट करत आहेत. स्वामी समर्थ महाराज ज्यावेळेस तुम्ही संकटामध्ये असता, अडचणीमध्ये असता, त्यावेळेस खुद्द स्वामी समर्थ महाराज तुमच्या समोर उभे राहून तुम्हाला दर्शन देऊन त्यातून तुम्हाला बाहेर काढणार नाही आहेत. ते फक्त तुमचे परिस्थिती बदलतात, तुमचे विचार बदलतात, तुमचे अडचणी संकटाची तुमची जी काही म्हणजे मार्ग आहे ते बदलतात, तुमच्या आयुष्यामध्ये अशा प्रकारे काहीतरी परिस्थिती निर्माण करतात, अशा प्रकारे निमित्त काहीतरी घेऊन येतात की जेणेकरून तुम्ही त्या संकटातून, अडचणीतून अलगदपणे बाहेर पडतात. म्हणून सांगते आहे. आणि कधी कधी तर असं होतं बघा आपल्या आयुष्यामध्ये की आपण संकटाच्या अक्षरशः टोकावर असतो, पण त्या टोकावरून सुद्धा आपली अशी काहीतरी परिस्थिती फिरते ना, असं काहीतरी मार्ग बदलतो की आपण त्यातून सुखरूप बाहेर पडतो. हेच संकेत आहेत की स्वामी समर्थ महाराज आपल्या सोबत आहेत. म्हणून सांगते की ज्या वेळेस तुम्ही एखाद्या अडचणीमध्ये असता, ज्यावेळेस तुम्ही एखाद्या संकटामध्ये असता आणि त्यातून तुम्ही शेवटच्या टोकावर जाऊन तुम्ही ज्यावेळेस बाहेर पडता आणि त्यातून तुम्ही सुखरूप बाहेर पडता आणि तुम्हाला असं वाटतं की नाही भर झालं, आपण या संकटातून वाचलो, हे संकट एकदा संपलं, त्यावेळेस समजायचं की स्वामींची कृपा तुमच्या सोबत आहे, स्वामींचं सुरक्षा कवच तुमच्या सोबत आहेत. हे संकेत जे असतात ना, ह्या गोष्टी जे घडतात ना आयुष्यामध्ये, ते आपल्याला स्वामींची कृपा दृष्टी आपल्यावर आहे आणि त्यांचं संरक्षण कवच आपल्या सोबत आहेत, हे संकेत देणारे असतात. आता बघा, ज्यावेळेस तुमच्या आयुष्यामध्ये खूप प्रकारचं असं आर्थिक संकट येतं, डोक्यावरचं कर्ज वाढलेलं असतं, काय करू काय नाही काहीच कळत नाही, जेव्हा ह्या गोष्टी चालू असतात त्यावेळेस आपणास माहिती की आपली मनस्थिती चांगले विचार करण्याच्या दृष्टीने विचार करतच नाही, फक्त निगेटिव्ह, नकारात्मक विचार आपल्या आयुष्यामध्ये येतात किंवा मनामध्ये येत असतात. का? कारण की सगळं परिस्थितीच खराब झालेली असते, आर्थिक संकट वाढलेलं असतं, दरिद्रता असते, घरामध्ये काही सुद्धा चांगलं नसतं, वादविवाद होतात, सगळं निगेटिव्ह व्हायला सुरुवात होते. का? आणि या सगळ्या गोष्टी घडत असताना ज्यावेळेस अचानकपणे एखादी व्यक्ती आपल्या समोर अशी येते जी आपल्याला त्यातून बाहेर अलगदपणे काढते किंवा ती आपल्याला मार्ग दाखवते किंवा असं काहीतरी पर्याय किंवा आपल्या समोर अशी गोष्ट येते की जेणेकरून नाही, आपण त्या आर्थिक संकटातून अलगदपणे बाहेर पडतो, डोक्यावरचं कर्ज हळूहळू निवारण्यासाठी आपल्याला मार्ग मिळत जातात. त्यावेळेस समजायचं की नक्की स्वामींचं सुरक्षा कवच आपल्या सोबत आहे. त्यांना सुद्धा वाटतंय की आपला जो भक्त आहे, जो या आर्थिक संकटात अडकला आहे, त्यातून तो अलगदपणे बाहेर पडावा, यासाठी स्वामी समर्थ महाराज तुम्हाला अचानकपणे करोडो रुपये आणून देणार नाही आहेत एका रात्रीमध्ये किंवा एका घंट्यामध्ये. ते फक्त आणि फक्त तुम्हाला मार्ग दाखवतात, तुमच्या समोर तो मार्ग आणून उभा करतात आणि तुमच्याच हातामध्ये आहे की तुम्ही त्या मार्गावर जायचं की नाही जायचं, तुम्ही तो मार्ग अवलंबायचा आहे की नाही, हे फक्त तुमच्या हातामध्ये आहे.
तुमची विचार पद्धत, तुमची जर सेवा असेल, नामस्मरण तुमचं नित्यनेमाने चालू असेल, तर तुम्हाला योग्य बुद्धी सुचणार, तुम्ही योग्य पर्याय निवडणार. पण जर तुम्ही स्वामीच्या नामस्मरणात नसाल, स्वामीच्या सेवेत नसाल, फक्त कधीतरी अमावस्या पौर्णिमेला स्वामी स्वामी समर्थ महाराजांची सेवा वगैरे पारायण नामस्मरण करत असाल, तर खरंच सांगते तुम्हाला योग्य बुद्धी सुद्धा सुचणार नाही आणि योग्य तुम्हाला पर्याय सुद्धा निवडायची तुम्हाला तेवढी म्हणतात ना की विचार म्हणजे विचार सुद्धा तुमच्या डोक्यात येणार नाही. म्हणून सांगते की फक्त स्वामींचं नामस्मरण सेवा नित्यनेमाने चालू ठेवायची आहे, जेणेकरून अशा गोष्टी आपल्या आयुष्यात चालायला सुरुवात होते. कधी कधी बघा आपल्या आयुष्यामध्ये अशा प्रकारचे काहीतरी आजार पण येतात, घरातली व्यक्ती अशा प्रकारे आजारी पडते की सगळे उपाय करतो, आपण सगळे उपाय करतो आणि ते उपाय केल्यावरती ज्या वेळेस आपले डॉक्टर सुद्धा तिथे हात टेकतात, त्यांचं सुद्धा तिथं म्हणतात ना की जे शास्त्र संपतं, डॉक्टरांचं विज्ञान संपतं, तिथे अचानकपणे आपल्या स्वामी समर्थ महाराजांची एक उदी, एक अंगारा काम करून जातो. एखादं नामस्मरण, एखादी सेवा ही काम करून जाते. यावेळेस समजायचं की आपल्या डॉक्टरांचं शास्त्र संपलं आहे, पण आपल्या स्वामींचं शस्त्र तिथे उभं राहिलं आहे आणि त्या शस्त्राने आपल्या या व्यक्तीला, जवळच्या व्यक्तीला त्या संकटातून, जे आरोग्याशी म्हणजे ज्या म्हणजे ज्यांची तब्येत खराब झाली होती किंवा त्या ते एखाद्या गंभीर आजारात ते अडकले होते, अक्षरशः शेवटच्या टप्प्यापर्यंत होते, तिथून ते अलगदपणे बाहेर आले, तर समजायचं की स्वामींची कृपा दृष्टी तुमच्यावर आहे, स्वामी सुरक्षा कवच तुमच्या सोबत आहे. म्हणून सांगते की जिथे विज्ञान संपतं तिथे अध्यात्म काम करतं, हे म्हणूनच म्हटलं जातं. म्हणून सांगते की आपण जर आपली स्वामींची नित्यसेवा, स्वामींची सेवा असेल, नामस्मरण नित्यनेमाने चालू असेल, तर या गोष्टी 100% घडतातच. असे कितीतरी अनुभव आहेत बघा, जे लोक सांगतात की आम्ही अक्षरशः आयसीयू मध्ये होतो, आम्ही ऑपरेशन चालू होतं आणि आमच्या काही शुद्ध नव्हती. खूप लोकांचे असे अनुभव आहेत. स्वामींनी दृष्टांत दिला, स्वामींचं नामस्मरण मी करत होते ज्यावेळेस ऑपरेशन थिएटरमध्ये चालले होते, किंवा माझी जवळची व्यक्ती ज्यावेळेस ऑपरेशन थिएटरमध्ये चालली होती, अक्षरशः गंभीर आजाराचं ते काहीतरी निदान लागलं होतं, त्याचं ऑपरेशन होतं, त्यावेळेस मी स्वामींचं नामस्मरण करत होते, महामृत्युंजय मंत्र जप करत होते. अचानकपणे असं काहीतरी झालं की जिथे स्वामींनी जे डॉक्टरांनी आशा सोडली होती, तिथे अचानकपणे काहीतरी गोष्ट चमत्कार घडला. स्वामींनी दृष्टांत दिला. स्वामींना अक्षरशः जे पेशंट लोक असतात त्यांना सुद्धा तिथे स्वामी समर्थ महाराज, गुरुमाऊली महाराज दिसतात, त्यांना अक्षरशः दृष्टांत मिळतो. आणि जिथे डॉक्टर सुद्धा म्हणतात कधी कधी, अरे आम्ही आशा सोडली होती, हा चमत्कार आहे, या अचानकपणे ज्या गोष्टी बऱ्या झाल्या आहेत त्या चमत्कार आहेत. यावेळेस समजायचं की स्वामी समर्थ महाराज सुरक्षा कवच तुमच्या सोबत आहे. म्हणून तुम्हाला या सर्व जे काही संकेत मिळतात ना आयुष्यामध्ये छोटे छोटे, त्यावेळेस आपल्याला समजायचं आहे की आपल्या स्वामींचं सुरक्षा कवच 24 तास आपल्या सोबत आहे. म्हणून तर म्हणतात ना, जर तुम्ही सकाळी सकाळी स्वामींची नित्यसेवा करून जर घराबाहेर पडलात, मुजरा करून जर बाहेर पडलात, स्वामींचं नामच करून जर घराबाहेर पडलात, तर 24 तास सुरक्षा कवच तुमच्या सभोवताली असतं. कुठलीही वाईट शक्ती, वाईट बाधा, वाईट विचार, वाईट लोकांचे नजर तुमच्यावर पडत नाही. तुम्हाला त्याच्यापासून संरक्षण कवच प्राप्त होतं. म्हणून ती नित्यसेवा आपल्यासाठी खूप कामी पडत असते. म्हणून आम्ही जास्त जास्त जोर तुम्हाला त्यावरतीच देत असते की नित्यसेवा नित्यनेमाने करत चला. ते खूप जास्त महत्वाचं आहे. स्वामींच्या जवळ नेण्याचा एक मार्ग आहे तो, आणि तोच मार्ग जर आपण रोज नित्यनेमाने दिवसभरातले 20 ते 25 मिनिटं जर आपण काढून जर ही गोष्ट केली, तर खरंच सांगते कुठल्याही गोष्टीची तुम्हाला म्हणजे भीती बाळगायची गरजच नाही आयुष्यामध्ये. कारण की एवढं मोठं ब्रह्मांड नायकाचा वरद हस्त तुमच्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, वाक्य वरूनच आपल्याला कळत असतं. म्हणून त्यांना फक्त एकच आशा की तुम्ही त्यांचं नामस्मरण करावं, त्यांची सेवा तुम्ही वेळोवेळी करावी, चालता बोलता उठता बसता त्यांचं नामस्मरण चालू ठेवावं. हेच त्यांचं फक्त एक म्हणजे त्यांना तेवढंच फक्त एक इच्छा आहे की आपल्या भक्ताने फक्त आपल्या सेवेत असावं, बस, दुसरं काही नाही. कुठल्याही वाईट मार्गाला, वाईट विचाराच्या मार्गावर त्यांनी चालू नये, हीच त्यांची इच्छा असते. समोर संकेत म्हणजे काय, कधी कधी बघा आपल्या जवळचेच व्यक्ती असतात, नातेवाईक असतात बघा, जे आपल्याबद्दल वाईट चिंतत असतात, आपलं वाईट व्हावं असं ते विचार करतात. आजकाल तर खूप मोठ्या प्रमाणात हे बघायला मिळतं. म्हणतात ना की आपल्या घरातले व्यक्ती सोडले तर बाकी सगळे नातेवाईक, सगळे शेजारी वगैरे सगळे एकमेकांवरती आजकाल त्यांना ईर्ष्या वाटते, काहीतरी जेलसी जी वाटते आहे, कोणाचं चांगलं व्हावं असं कोणाला वाटत नाही. आणि ज्या वेळेस तुम्ही काहीही न करता तुम्ही ते तुम्हाला त्रास देत आहेत, ते तुमच्याबद्दल खूप वाईट चिंतत आहेत, खूप वाईट करायचा प्रयत्न करत आहेत, पण तुम्ही काही करत नाहीत, तुम्ही फक्त स्वामीच्या सेवेत आहात, तुमचं कर्म चांगलं आहे, कामं तुम्ही तुमची व्यवस्थित करत आहात, कष्ट मेहनत करत आहात, तर त्यावेळेस काय होतं, अचानकपणे ज्या व्यक्ती तुम्हाला त्रास देत आहेत, मग जवळच्या असू की लांबच्या असू दे किंवा तुमच्या कामावरच्या ठिकाणच्या त्या व्यक्ती असू देत, त्या त्यांच्याच जाळ्यामध्ये अडकले जातात. त्यांच्यावरती त्यांचा फासा उलटा पडतो. त्यावेळेस समजायचं की स्वामी समर्थ महाराज सुरक्षा कवच आपल्या सोबत आहे. म्हणून सांगते की मला तर खूप अनुभव आहे या गोष्टीचा. म्हणून तुम्हाला सांगते की ज्या वेळेस तुम्ही नित्य नियमाने प्रामाणिकपणे स्वामी सेवा करत आहात, स्वामीच्या मार्गावर आहात, तुमचं कर्म चांगलं आहे, तुमचे कष्ट मेहनत योग्य पद्धतीने चालू आहेत, प्रामाणिकपणे करत आहात, त्यावेळेस
स्वामी समर्थ महाराज पूर्ण जिम्मेदारी त्यांच्या स्वतःवरती घेतात की तुम्हाला जर आपल्या भक्ताला जर कोणी त्रास देत असेल विनाकारण, कोणी त्याला छळत असेल, कोणी त्याचं वाईट चिंतत असेल, तर ते त्यांना स्वतःच्या जाळ्यामध्ये अडकवतात आणि तिथेच त्यांचं ते बंदोबस्त करत असतात स्वामी समर्थ महाराज. त्यावेळेस समजायचं की आपण काही सुद्धा केलं नाही, आपण त्यांच्याबद्दल वाईट चिंतलं नाही, आपण त्यांचं वाईट काही केलं सुद्धा नाही, काही करायचा प्रयत्न पण केला नाही त्या व्यक्तींसाठी किंवा प्रतिउत्तर सुद्धा आपण दिलं नाही त्या व्यक्तींना, तरी सुद्धा त्यांचं वाईट कसं काय झालं. तर त्यावेळेस समजायचं की बा स्वामी समर्थ महाराज आपल्या पाठीशी आहेत आणि ते सगळं काही बघत आहात. स्वामी समर्थ महाराजांना सुद्धा माहिती आहे की बा आपल्या भक्ताला जर विनाकारण कोणी त्रास देत असेल तर ते बरोबर त्याचा बंदोबस्त करतात, म्हणजे करतात तर 100% करतात. म्हणून सांगते की खूप जणांची मला कमेंट्स येतात की ताई अशी अशी व्यक्ती आम्हाला त्रास देते आहे, जवळचीच व्यक्ती आहे किंवा आमचं शेजारची आहे किंवा कोणी आहे, तर मी एकच सांगेल त्या व्यक्तींना की तुम्ही तुमच्या मनामध्ये फक्त आणि फक्त वाईट विचार आणायचे नाही, कोणाबद्दलही वाईट विचार चिंतायचं नाही. फक्त स्वामी समर्थ महाराजांना एकच विनंती करायची की बा स्वामी समर्थ महाराज माझ्या आयुष्यामध्ये जे कोणी नकारात्मक व्यक्ती आहे, जे कोणी वाईट व्यक्ती आहे, ज्यांच्यामुळे मला त्रास होतो आहे, ज्यांच्यामुळे मला खूप जास्त निगेटिव्ह वाटतं, त्या व्यक्तींपासून मला लांब ठेवा, त्या व्यक्तींना माझ्यापासून दूर ठेवा आणि त्यांना योग्य म्हणजे की बा ते विनाकारण जर मला त्रास देत आहे, छळत आहे, तर नक्कीच त्याचा बंदोबस्त स्वामी समर्थ महाराज तुम्हीच करा, मी काहीच करणार नाही. फक्त एवढंच इथे बोलायचं आणि आपण काहीच करायचं नाही. सगळं काही करणारे करता आणि करविता आपले स्वामी समर्थ महाराज आहेत, तेच त्यांचा बंदोबस्त करतील. आपण आपले म्हणतात आपण आपलं पुण्य कमी करून घ्यायचं नाही, त्यांचा बंदोबस्त आपोआप स्वामी समर्थ महाराज करणार, म्हणजे करणार, 100% करणार. तुम्ही काही सुद्धा काळजी करायचं नाही, तुम्ही फक्त तुमचं आपलं नामस्मरण चालू ठेवायचं आहे बस. कधी कधी असा प्रसंग घडतो बघा की तुम्ही एखादं काम हाती घेतलं आहे किंवा तुम्हाला कुठेतरी बाहेर प्रवासाला जायचं आहे किंवा कुठेतरी जायचं आहे, त्यावेळेस तुम्हाला सकाळपासूनच उठल्यापासून आतून अशी मनामध्ये अशी भीती जाणवते की नाही काहीतरी वाईट होणार आहे, नाही आपण जायला पाहिजे की नाही, काहीतरी संकेत जाणवतो आहे तुम्हाला मनातून, काहीतरी भीती, काहीतरी असं प्रत्येकाच्या बाबतीत होतं बघा. कधी ना कधीतरी असं वाटतं मनामध्ये एखादं काम करताना, कुठेतरी जाताना किंवा काहीतरी करताना की नाही मला आज हे काम करायची इच्छा होत नाही आहे, इथे जायची इच्छा होत नाही आहे, माहित नाही मनातून काहीतरी भीती जाणवत आहे, काहीतरी वाईट होईल असं वाटत आहे. तर हे जे ज्यावेळेस तुमच्या मनामध्ये विचार चालू होतात त्यावेळेस समजायचं की स्वामी समर्थ महाराजच तुम्हाला संकेत देत आहेत की बाबा तू समोर जाऊ नकोस, त्या ठिकाणी जाऊ नकोस किंवा त्या मार्गावर जाऊ नकोस, काहीतरी वाईट तिथे होणार आहे. हे ज्या वेळेस तुम्हाला आपोआप जाणवायला चालू होतं आणि नंतर तुम्हाला कळतं की अरे बरं झालं आपण तिथे गेलो नाही, तिथे काहीतरी वाईट घडलं. मग हे ज्यावेळेस तुम्ही विचार करता की नाही बा खरंच स्वामी समर्थ महाराजांनी अशी माझ्या मनामध्ये विचार आणला आणि मी आज तिथे गेले नाही आणि तिथे माझ्यापासून वाईट होण्यापासून मी वाचले, त्यावेळेस समजायचं की स्वामीचं सुरक्षा कवच तुमच्या सोबत आहेत. मी खरं सांगण्यात स्वामी समर्थ महाराज खुद्द तुमच्या समोर उभे राहून काही सुद्धा करणार नाहीत. ते फक्त आणि फक्त तुमचे विचार, परिस्थिती आणि तुमचा मार्ग बदलतात. तुम्हाला ते फक्त त्याच गोष्टीपासून डायव्हर्ट करतात जिथे तुमचं वाईट होणार आहे आणि तुम्हाला सुरक्षा कवच प्रदान करत असतात. मग मला विचार करा, मग तुम्ही असा प्रश्न सुद्धा नका विचारायला हवा की बा माझ्या आयुष्यामध्ये खरंच मी जी सेवा करते ती स्वामी समर्थ महाराजांपर्यंत पोहोचत आहे की नाही, हा पण प्रश्न खूप लोकांना पडतो. तर त्यावेळेस समजून घ्यायचं की बाबा तुम्हाला अशा प्रकारे संकेत जर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला मिळत असतील तर विचार करायला हरकत नाही. हे स्वामी समर्थ महाराज 24 तास तुमच्या सोबत आहेत, 24 तास तुमच्या सोबत आहेत. फक्त त्यांचं नामस्मरण, त्यांची सेवा नित्यनेमाने करत चला. कर्म चांगले ठेवा, विचार चांगले ठेवा, मनामध्ये श्रद्धा, भक्ती, 100% गुरूंवर विश्वास हेच कामी येणार आहे. आणि त्या म्हणतात ना आपण ज्यावेळेस किंवा एखाद्या संकटामध्ये असो, एखाद्या तोंडावर संकट आले, आपण काय म्हणतो की नाही माझे स्वामी समर्थ महाराज माझ्या पाठीशी आहेत, ते सगळं काही माझं नीट करतील, मला काही सुद्धा चिंता नाही. हा झाला खरा विश्वास. आणि त्यावेळेस स्वामी समर्थ महाराजांना तुमच्यासाठी काहीतरी करावं लागतंच म्हणजे लागतंच, त्यासाठी ते मागे फिरणार सुद्धा नाही. फक्त आपल्या भक्तच आपल्यावर किती विश्वास आहे हे जास्त महत्वाचं असतं. ज्या वेळेस तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जे आता मी तुम्हाला काही संकेत सांगितले, ते संकेत जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये मिळत असतील तर समजून जायचं की स्वामी समर्थ महाराजांचा कृपा कटाक्ष, कृपा दृष्टी, सुरक्षा कवच तुमच्यावरती सदैव आहे. आणि असंच सदैव राहण्यासाठी त्यांच्या मार्गामध्ये, त्याच्या सेवेमध्ये सदैव राहा, सदैव राहा. अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.